तुमच्याही अत्यंत जवळच्या नात्यात काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे का? तुम्हाला ते नातं सुधारायचं आहे, पण ते कसं हे माहीत नाही का? तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हाय हॅलो नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या जादुई प्रवासातील 15व्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. जर तुमचे नातेसंबंध तापदायक किंवा बिघडलेले असतील, तुमचा हृदयभंग होऊन तुम्ही दुःखी झाला असाल, दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग असेल किंवा कोणत्या तरी गोष्टीबद्दल तिला तुम्ही दोषी ठरवत असाल, तर कृतज्ञतेने तुम्ही त्यामध्ये बदल घडवून आणू शकता. मग ती व्यक्ती तुमचा नवरा किंवा बायको असो, भाऊ किंवा बहीण असो, मुलगा किंवा मुलगी असो, जोडीदार, साहेब, व्यवसायातील ग्राहक, कामाच्या ठिकाणचा सहकारी, सासू किंवा सासरे, आई वडील, मित्र किंवा शेजारी, कुणीही असो. कृतज्ञता या बिघडलेल्या अवघड नातेसंबंधात जादूने सुधारणा घडवून आणेल. आपले नातेसंबंध जेव्हा बिघडतात किंवा नातेसंबंधात कोणती तरी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते, तेव्हा बहुतेक सर्व घटनांमध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल किंचितही कृतज्ञता बाळगत नाही. त्याऐवजी त्याच्यात आणि आपल्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्याबाबत त्यालाच दोषी ठरवण्यात आपण गर्क झालेलो असतो. याचाच अर्थ आपल्यात कृतज्ञतेचा किंचित सुद्धा अंश नसतो. दुसऱ्यावर दोषारोप करून तुमचे नातेसंबंध कधीच सुधारणार नाहीत आणि तुमच्या आयुष्यातही कधी सुधारणा घडून येणार नाही. खरं तर जितके जास्त तुम्ही दुसऱ्याला दोष द्याल, तितके तुमचे नातेसंबंध जास्त बिघडत राहतील आणि तुमचे आयुष्यही अधिक त्रासदायक होत राहील. हे नातेसंबंध सध्याचे असोत किंवा भूतकाळातील असोत. दुसऱ्या व्यक्तीबाबतच्या वाईट भावनांना तुमच्या मनात तुम्ही जर थारा दिला, तर कृतज्ञतेच्या आचरणाने तो काढून टाकला जाईल. दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या तुमच्या मनात असणाऱ्या वाईट भावना तुम्हाला का काढून टाकायच्या असतात हे सांगताना गौतम बुद्ध म्हणतात, मनात राग बाळगणे म्हणजे दुसऱ्याच्या अंगावर फेकण्यासाठी आपल्या हातात कोळशाचा जळता निखारा घट्ट धरून ठेवणे आणि कोळता ते तुम्हीच. आजच्या या जादूच्या कृतीमध्ये तुमच्या आयुष्याला जाणणारा तो जळता निखारा आहे, त्याचं रूपांतर कृतज्ञतेमुळे शब्दशः सोन्यामध्ये कसं होतं ते तुम्ही पाहणार आहात. तुम्हाला सुधारणा व्हावी असं वाटणाऱ्या कोणत्याही एका बिघडलेल्या, प्रश्न निर्माण झालेल्या किंवा तुटलेल्या नातेसंबंधाची निवड करा. ती व्यक्ती सध्या तुमच्या आयुष्यात आहे की तिच्याशी पूर्वी तुमचं नातं होतं आणि आता मात्र ती आयुष्यात नाही, त्याचा काहीही परिणाम या कृतीवर होणार नाही. चला तर मग पाहूया नातेसंबंध सुधारण्यासाठी नेमकी कोणती जादू करायची ते. जादूची कृती क्रमांक 15. जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. यातील पहिली पायरी, तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. प्रत्येक वरदानाविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा आणि त्या वरदानाबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. यातील दुसरी पायरी, तुम्हाला सुधारणा कराव्याशा वाटणाऱ्या एका बिघडलेल्या, समस्या निर्माण झालेल्या किंवा तुटलेल्या नातेसंबंधांची निवड करा. यातील तिसरी पायरी, एका जागी शांत बसा. त्या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध सुधारावेत म्हणून तुम्ही तिची निवड केली आहे, तिच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त कराव्याशा वाटणाऱ्या 10 गोष्टींची लेखी यादी करा. नाव, मी कृतज्ञ आहे, कारण, कशासाठी हे त्यामध्ये नमूद करा. यातील चौथी पायरी, आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. याबरोबरच रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसाच्या जादुई प्रवासातील 15व्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहिले. भेटूया मग एका नवीन कृतीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता।